नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधलं काय शिकणार आहोत. आपलं हे बघा, हे शिकवून झालेलं आहे. सॉंग्स अँड ग्रीटिंग्स पण झालेलं आहे, A to Z पण झालेलं आहे, वी स्पीक इंग्लिश पण झालेलं आहे, नंबर वर्क पण झालेलं आहे. तर आपलं काय झालेलं आहे, 1.4 पर्यंत अभ्यासक्रम झालेला आहे. आता आपण सुरुवात करूया 1.5 बिंगो. बिंगो ही एक छोटीशी पोयम आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपल्या पोयमचं नाव काय आहे, बिंगो. तर बघूया आपण बिंगो पोयम मध्ये काय काय दिलेलं आहे. 1.5 मध्ये बघा काय दिलेलं आहे, बघूया. ही एक छोटीशी पोयम दिसते आहे आपल्याला. स्क्रीनवर काय दिसते आहे, एक असं फार्म दिसत आहे. फार्म म्हणजे शेती दिसते आहे. तिथे एक छोटंसं घर दिसते आहे, एक डॉगी दिसतो आहे आपल्याला. तर आपण पोयम बघूया. हे काय आहे, एक बिंगो नावाची पोयम आहे. बिंगोची स्पेलिंग काय आहे, BINGO. बिंगो काय आहे स्पेलिंग मुलांना, मोठ्याने वाचा, BINGO. तर बघा इथे या बिंगो मध्ये दोन स्पेशल कॅरेक्टर आहेत. एक आपल्याला दिसतो आहे हा फार्मर. हा फार्मर आहे. कोण आहे, फार्मर म्हणजे शेती करणारा कोण असतो, फार्मर असतो, म्हणजे शेतकरी आहे. आणि बघा दुसरं एक छोटंसं कॅरेक्टर आहे, हे दिसतो आहे आपल्याला पप्पी. हा आहे कुत्रा, म्हणजे हा डॉग आहे. तर आपल्याला पोएम मध्ये दोन महत्वाचे कॅरेक्टर आहेत. एक हा शेतकरी आहे फार्मर, आणि दुसरा डॉग आहे. आता ह्या शेतकऱ्याचं काय आहे, खूप छान छोटंसं असं शेत आहे. तर तो आपला पेट ॲनिमल म्हणजे ह्या डॉगी सोबत इथे राहतो. तर बघा या पोएम मध्ये काय लिहिलेलं आहे, आपण गाऊया. देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. काय आहे, देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. म्हणजे बघा देअर वॉज अ फार्मर म्हणजे तिथे काय आहे, फार्मर आहे. फार्मर म्हणजे शेतकरी. फार्मर म्हणजे काय असते, शेतकरी. वाचूया आपण. देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. वाचा मुलांना माझ्यासोबत. काय आहे पोयमची पहिली लाईन, देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. म्हणजे काय आहे, तिथे एक फार्मर आहे. कोण आहे, देअर वॉज अ, तिथे एक फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. फार्मर म्हणजे शेतकरी. हॅड अ डॉग. देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. म्हणजे काय आहे, तिथे फार्मर दिसतोय आपल्याला, फार्मर. आणि ह्याच्याकडे काय आहे, हॅड अ डॉग. फार्मरकडे काय आहे, एक छोटासा कुत्रा आहे. मग पुढे बघूया. अँड बिंगो वॉज हिज नेम. अँड बिंगो वॉज हिज नेम. कुत्र्याचं नाव काय आहे, अँड बिंगो वॉज हिज नेम. अँड बिंगो वॉज हिज नेम. There was a farmer and had a dog, and Bingo was his name. Oh, and Bingo was his name. Oh. बघा आता त्या बिंगोचं नाव काय आहे, म्हणजे एक फार्मर आहे, शेतकरी आहे, त्याच्याकडे एक डॉग आहे, आणि त्याचं नाव काय आहे, बिंगो. अँड बिंगो वॉज हिज नेम. हा जो डॉग दिसतो आहे याचं नाव काय आहे, बिंगो नाव आहे. म्हणजे त्या कुत्र्याचं नाव काय आहे, बिंगो आहे. पुढे बोलूया. त्या बिंगो, आता पोयम मध्ये हे बघा, बिंगो 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 असं दिलेलं आहे. तर काय वाचूया, BINGO. 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 BINGO मीन्स बिंगोचं नाव आपल्याला असं थोडंसं ब्रेक मध्ये घ्यायचं आहे. BINGO मीन्स बिंगो. अँड बिंगो वॉज हिज नेम. ओ. अँड बिंगो वॉज हिज नेम. ओ. आणि त्याचं नाव काय दिलेलं आहे, अँड. तो एक फार्मर आहे. फार्मरकडे काय आहे, एक बिंगो नावाचा काय, एक कुत्रा आहे. हा बघा कुत्रा दिसतो आहे छान, आणि त्याचं नाव काय आहे, बिंगो आहे. त्याचं नाव, त्या कुत्र्याचं नाव काय आहे, अँड बिंगो वॉज हिज नेम. ओ. त्याचं नाव काय आहे, बिंगो आहे. आता पुढे बघूया पोयम मध्ये काय दिलेलं आहे. म्हणजे आपण वाचलं, देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम. तर आपल्याला बघा इथे काय दिलेलं आहे. आपण काय आता याच्यातली एक एक जी शब्द आहेत ती आपल्याला काय करायची आहेत, गाळायची आहेत. एक एक शब्द कट करायचा आहे. पोयम मध्ये आपल्या पोयमचंच नाव काय आहे, बिंगो आहे. काय आहे, BINGO. तर आपल्याला पोयम अभ्यासताना देअर वॉज अ फार्मर अँड हॅड अ डॉग, त्याच्याकडे काय, हॅज अ डॉग, एक फार्मर आहे, त्याच्याकडे कुत्रा नाव आहे, आणि त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव बिंगो आहे. मग आपल्याला काय वाचलं होतं, BINGO. BINGO. बिंगो 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 बिंगो. बघा आता आपल्याला
इथे काय दिलेलं आहे, ही इथे डॅश डॅश दिलेलं आहे इथे याच्यात, ठीक आहे. तर आपल्याला इथे बीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाहीये, इथे बीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाहीये. मग काय वाचायचंय, INGEO इंगो, INGEO इंगो, INGO इंगो, INGO इंगो. तर बिंगो मधून काय केलेलं आहे त्यांनी, बी कट केलेला आहे. काय केलेलं आहे, इरेज आहे. INGO इंगो, INGO इंगो, INGO इंगो, INGO इंगो. म्हणजे ही एक अशी फनी पोएम होती की त्याच्यात एक म्हणजे फार्मर आहे, फार्मर कडे एक डॉग आहे ते, आणि तो त्या डॉगचं नाव काय आहे, त्या डॉगचं नाव आहे बिंगो आहे. आणि मग बिंगो आपल्याला काय फनी वे मध्ये ही पोएम रीड करायची होती, BINGO बिंगो, BINGO बिंगो असं वाचायचं होतं. मग अँड बिंगो वॉज हिज नेम वॉज, अँड बिंगो वॉज हिज नेम मग बिंगोचं नाव काय ठेवलं होतं, बिंगो म्हणजे लास्ट वाला काय घेतलेलं आहे, ते वर्ड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण वाचलं की बिंगो मधला काय करायचं आहे, बी इरेज करायचा आहे. INGO इंगो, INGO इंगो, INGO इंगो, अँड बिंगो वॉज हिज नेम अशा प्रकारे ही पोएम आपण अभ्यासलेली आहे. आता आपण पुढे बघूया काय दिलेलं आहे. आता बिंगो पोएमचं मीनिंग बघूया. एक शेतकरी होता, आपण वाचलो ना, देअर वॉज अ फार्मर. एक शेतकरी होता, त्याच्याकडे काय होतं, ही हॅज अ डॉग, त्याच्याकडे एक कुत्रा होता आणि त्याचे नाव होते बिंगो. त्या कुत्र्याचं नाव काय होते, बिंगो. दिसतोय तुम्हाला, शेतकरी दिसतो आहे आणि हा डॉग. आपण वाचलं, देअर वॉज अ फार्मर, तिथे एक शेतकरी होता. अँड ही हॅज अ फार्मर, त्याच्याकडे एक डॉग होता आणि त्याचे नाव होतं बिंगो. हिज नेम वॉज बिंगो, त्याचं नाव काय होतं, बिंगो होतं. बिंगो बिंगो बिंगो, बिंगो बिंगो बिंगो, आणि त्याचं नाव होतं बिंगो. काय होतं, आणि त्याचं नाव होतं बिंगो. आता बिंगो त्यांनी कसं प्रोनाऊन्स कसं लिहिलं, बिंग म्हणायचं आहे आणि नंतर लांब स्वर घेऊन ओ म्हणायचं आहे. आणि त्याचं नाव होतं बिंग ओ, आणि त्याचं नाव होतं बिंग ओ. असं फनी वे मध्ये ही पोएम गायची आहे. एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक कुत्रा होता. हा काय एक शेतकरी आहे आणि त्याच्याकडे काय आहे, एक कुत्रा आहे आणि त्याचं नाव होतं बिंगो. कुत्र्याचं नाव होतं बिंगो. आता मुलांना आता टाळी देत इथे इंगो म्हणायचंय. टाळी द्यायची आणि इंगो म्हणायचं, टाळी द्यायची आणि इंगो म्हणायचं, म्हणजे बी स्किप करायचं. असं बघा, टाळी द्यायचं, क्लॅप करायचं आणि मग इंगो म्हणायचं. बोला, इंगो इंगो इंगो. हे जे शब्द आहेत आपल्याला कशाने, टाळी देऊन बिंगो नाही म्हणायचंय, बर इरेज करायचंय आणि आपल्याला इंगो 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 असं बोलायचंय. टाळी देऊन, क्लॅपिंग करून, इंगो इंगो इंगो. थोडी फनी वे मध्ये आहे, म्हणजे असं गमतीदार ही पोएम आहे आपण जी अभ्यासलेले आहे आणि त्याचं नाव होतं बिंगो. तर इथे एवढंच सांगितलेलं आहे की एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक कुत्रा होता आणि तो शेती करायचा आणि त्याच्या कुत्र्याचं नाव बिंगो होतं. आणि त्याला बिंगोला म्हणजे एक फनी वेनी इथे दिलेलं आहे की त्याला हाक कशी मारायची, पहिले बिंग ओ बिंगो, आणि मग दुसऱ्या ह्याच्यात दाखवलेलं होतं की इंगो 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 म्हणायचं आणि बी त्याच्यातलं ब काढून टाकायचं आणि क्लॅप देऊन इंगो 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 असं गायचं आहे आणि त्याचं नाव होतं बिंगो. तर ही पोयम म्हणजे जास्त अभ्यासण्यासारखी नाही आहे, इथे असं काही खास दिलेलं नाही आहे, पण ही आपल्याला म्हणजे मुलांनी असं रिदमिक वेनी ही पोयम गायची आहे. आणि फनी वेनी दिलेलं आहे की क्लॅपिंग करून बी काढायचं, इंगो बोलायचं, आणि बिंगो बोलायचं असेल तर पहिले बिंगो बिंगो इंगो 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 अशी गायची होती. म्हणजे छान पोयम होती, छोटीशी आहे पण छान आहे. आता पुढे बघूया आपण. आता आपल्याला वर्ड मिनिंग दिलेले आहे, आता शब्द दिलेले आहे. वर्ड म्हणजे शब्द, काय आहे वर्ड म्हणजे शब्द, वर्ड म्हणजे शब्द आणि मिनिंग म्हणजे काय त्याचा अर्थ. तर बघा आपल्याला 3 वर्ड मिनिंग दिलेले आहेत. फार्मर, मी तुम्हाला शिकवताना पण याचे अर्थ सांगितलेले आहेत. FRMER फार्मर म्हणजे शेतकरी, FRMER फार्मर म्हणजे शेतकरी. मग दुसरा बघा DOG डॉग, DOG डॉग म्हणजे काय आहे कुत्रा. मग तिसरा आहे बघा NAME, NAME म्हणजे नाव. आपण विचारतो ना व्हॉट इज युअर नेम, आता नेम पुन्हा बदल होतं, देअर नेम म्हणजे आपण बघितलं होतं बिंगोचं कुत्र्याचं नाव काय होतं, नेम होतं.
सॉरी नाव काय होतं, बिंगो होतं. कुत्र्याचं नाव काय होतं, बिंगो होतं. तर फार्मर FARMER, फार्मर म्हणजे शेतकरी, DOG डॉग म्हणजे कुत्रा, आणि नेम म्हणजे नाव. नाव म्हणजे एखाद्या प्राण्याचं असू शकतं, व्यक्तीचं असू शकतं, कोणाचंही असू शकतं. तर आपण याचे वर्ड मिनिंग सुद्धा पाहिलेले आहेत. आता आपण 1.5 बिंगो ही पोयम अभ्यासलेली आहे आणि त्याचे वर्ड मिनिंग पण बघितलेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता 1.5 पण झालेलं आहे बिंगो, आणि आता त्याच्यात पण एक छोटं इंटरेस्टिंग असं हे दिलेलं आहे, व्हॅनिशिंग सेंटेन्सेस. आता व्हॅनिशिंग सेंटेन्सेस आपण शिकूया. व्हॅनिश म्हणजे काय, गायब होणं. व्हॅनिश म्हणजे गायब होणं, रिमूव्ह होणं. तर बघू, सेंटेन्स म्हणजे वाक्य. बघूया व्हॅनिशिंग सेंटेन्स मध्ये काय काय दिलेलं आहे. तर ह्याच्यातल्या मुलांना आपण लर्न आणि ऍक्टिव्हिटी हे 2 स्टेप अभ्यासणार आहोत. कुठले 2 स्टेप अभ्यासणार आहोत, लर्न आणि ऍक्टिव्हिटी. आणि आपल्या छोट्याशा याचं नाव काय आहे, ऍक्टिव्हिटीचं नाव काय आहे, व्हॅनिशिंग सेंटेन्स. छोटं आता बघूया. सेंटेन्स म्हणजे याच्यात एक सेंटेन्स दिलेला असेल, आणि व्हॅनिश म्हणजे गायब होणे. व्हॅनिश म्हणजे काय होते, गायब होणे. सेंटेन्स म्हणजे वाक्य. सेंटेन्स म्हणजे वाक्य. व्हॅनिश म्हणजे गायब होणे. व्हॅनिश म्हणजे गायब होणे. आणि सेंटेन्सेस म्हणजे काय, वाक्य. तर आपल्या छोट्या याचंच नाव आहे, स्टोरीचं नाव व्हॅनिशिंग सेंटेन्सेस म्हणजे गायब होणारी वाक्य. तर बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आता याच्यात काय काय गायब होतं, काय काय व्हॅनिश होतं ते आपण बघूया. सो लेट स्टार्ट. रेडी आहात तुम्ही? चला तर मग लर्न आपण सुरुवात करूया. आता शिकूया ह्याच्यात काय आहे. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे इथे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे. वाचूया. रीड द फर्स्ट सेंटेन्स केअरफुली. म्हणजे आपल्याला एक सेंटेन्स येईल, इथे एक वाक्य दिलेलं राहील, ते आपल्याला केअरफुली वाचायचं आहे, काळजीपूर्वक वाचायचं आहे. बघा, व्हॅनिशिंग सेंटेन्सेस आहे आपल्या लेसनचं नाव. तर म्हणजे याच्यात काय काय व्हॅनिश होतं, काय काय गायब होतं ते आपल्याला वाचून नीट लक्षात ठेवायचं आहे. देन कंटिन्यू टू रीड इट अलाउड, सेइंग द मिसिंग वर्ड्स टिल यू कॅन रीड द होल सेंटेन्स फ्रॉम मेमरी. बघा, देन कंटिन्यू टू रीड म्हणजे ते सेंटेन्स वाचायचं आहे, आणि कंटिन्यू ते वाचत जायचं आहे. इट अलाउड सेइंग द मिसिंग वर्ड्स. आणि बघ, इट अलाउड सेइंग म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे, मिसिंग वर्ड्स पण आहेत, तर ते पण आपल्याला बोलून असं वाचायचं आहे. टिल यू कॅन रीड द होल सेंटेन्स फ्रॉम मेमरी म्हणजे तुम्हाला ते सेंटेन्स तुमच्या ते मेमरीमध्ये पण राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, तो वारंवार वाचायचा आहे, आणि त्याच्यातला एक शब्द असं रिमूव्ह झालेला आहे, एक शब्द असं कमी झालेला आहे. म्हणजे जसं बघा, मी एक फॉर एक्झाम्पल एक लिहिते. जसं एक्झाम्पल मध्ये लिहिते, आय एम गोइंग टू स्कूल. आता बघा, जर मला हा सेंटेन्स वाचायचा आहे तर बघा, आणि हा सेंटेन्स आहे एक्झाम्पल, आय एम गोइंग टू स्कूल. तर आता मला पुन्हा फॉर एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणाद्वारे समजवते. आय एम गोइंग टू स्कूल. आता मला वाचायचं, आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल. मग लिहायचं, आय एम गोइंग टू. ही काय आहे, ही इथून हा जो स्कूल शब्द आहे हा रिमूव्ह झालेला आहे दुसऱ्या सेंटेन्स मध्ये. आय एम गोइंग टू स्कूल. मग बघा, आय एम गोइंग टू, मग काय आहे इथे, स्कूल. तर मग आपल्याला वाचायचं आय एम गोइंग टू स्कूल. मग असं होईल, असं एक शब्द रिमूव्ह होईल, आय एम गोइंग. मग इथे टू मिस राहील, मग आय एम. असं काय होईल की एक शब्द असं रिमूव्ह होत जाईल. ठीक आहे. रीड दिस फर्स्ट सेंटेन्स केअरफुली, देन कंटिन्यू टू रीड इट अलाउड, सेइंग द मिसिंग वर्ड. म्हणजे ते कंटिन्यू वाचत जायचंय. तिथे जो शब्द दिलेला नाहीये तरी पण आपल्याला जोराने तो शब्द वाचायचा आहे. टिल यू कॅन रीड द होल सेंटेन्स फ्रॉम मेमरी म्हणजे तुमच्या लक्षात तो शेवटपर्यंत, टिल म्हणजे तो सेंटेन्स संपतपर्यंत तिथलं जरी वर्ड मिसिंग असेल तरी तुम्हाला तो वाचायचा आहे आणि तुमच्या मेमोरीत ठेवायचं आहे. चला तर मग आपण सेंटेन्सला सुरुवात करूया की काय दिलेलं आहे ते. बघा, वाचू. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. आपलं सेंटेन्स काय आहे, वाचा. द क्विक, पुन्हा वाचूया. द
पुन्हा पुन्हा वाचूया म्हणजे काय होईल, आपल्याला सांगितलेलंच आहे की तो सेंटेन्स केअरफुली वाचायचा आहे, काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग ह्या सेंटेन्स मधील एक एक शब्द काय होत जातील, असे रिमूव्ह होत जातील, तरी पण आपल्याला हा सेंटेन्स त्या शब्दासोबत म्हणजे ते शब्द आपल्या लक्षात ठेवून ते वाचायचं आहे. तर आपण 5 to 6 टाइम्स हा सेंटेन्स काय करूया, वाचूया. बघा, द क्विक ब्राउन फॉक्स. फॉक्स कसा आहे, ब्राउन आहे. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. काय, जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स म्हणजे जो क्विक म्हणजे असा खूप फास्ट, तेज, एक असा फास्ट जो ब्राउन फॉक्स आहे, जम्प्स, त्याने जम्प घेतली आहे ओव्हर अ लेझी फॉक्स. हा काय आहे, लेझी डॉग. हा काय आहे, लेझी डॉग. हा कोण आहे, हा फॉक्स आहे, फॉक्स. आणि हा आहे डॉग. हा बघा कुठल्या कलरचा आहे, हा कुठल्या कलरचा आहे, याचा कलर आहे ब्राऊन, BROWN, ब्राऊन. आणि हा लेझी आहे. हा काय आहे, लेझी म्हणजे हा आहे आळशी. आणि हा आहे खूप फास्ट, क्विक म्हणजे फास्ट पण होते आणि तेज, जलद. बघा, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. क्विक, पुन्हा पुन्हा वाचूया, तुम्ही पण वाचा माझ्यासोबत. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. वाचलाय आपण, आता रीडिंग केलेलं आहे. आता पुढे बघूया की आपल्याला मिसिंग शब्द वाचायचे आहेत. व्हॅनिशिंग, जे याच्यातून जे व्हॅनिश झालेले आहे शब्द, ते पुन्हा पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, वाचायचं आहे. बघा, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. बघा आता, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. हा सेंटेन्स काय दिलेला आहे मुलांनो, पूर्ण दिलेला आहे. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. म्हणजे एक ब्राउन फॉक्स होता, तो खूप फास्ट होता, जलद होता, आणि त्यांनी जम्प्स एका डॉग वरून काय केलेली आहे, ओव्हर म्हणजे त्याच्या वरून, ओव्हर म्हणजे वरून उडी घेणे. हा याच्यावरून उडी घेतली आहे. हा ब्राउन फॉक्स आहे, त्यांनी हा जो आहे ना डॉग, लेझी आहे, हा आळशी आहे, याच्यावरून काय केलेली आहे, जम्प घेतलेली आहे. तर आपल्याला जे शब्द मिसिंग आहेत ते पुन्हा पुन्हा वाचायचं आहे. आता बघा, याच्यात काय मिसिंग आहे, याच्यात हा डॉग मिसिंग आहे, DOG, डॉग मिसिंग आहे. याच्यात बघा एक शब्द मिसिंग आहे, हा कुठला आहे, डॉग. मग याच्यात लेझी नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. पुन्हा पुन्हा वाचायचं आहे मुलांना आपल्याला. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jump over a lazy dog. बघा, मग काय येईल, The quick brown fox jumps over a लेझी डॉग. म्हणजे बघा, एक एक शब्द काय होत आली, अशी मिस होत आलेली आहे. दिसतोय हे काय झालेलं आहे, हा सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला. कुठला, हा सेंटेन्स दिलेला आहे, हा आपला सेंटेन्स आहे, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. मग काय दिलेलं आहे, इथे काय मिसिंग आहे, इथे डॉग मिसिंग आहे, DOG, डॉग मिसिंग आहे. तर आपल्याला हे असं बोलत बोलत जायचं आहे. हे एक एक शब्द, जसं इथून डॉग इरेज केलेला आहे, मग दुसऱ्या येतात लेझी आहे, मग आहे, मग ओव्हर, मग जम्प्स, मग फॉक्स ओव्हर, मग हे असं इथपर्यंत काय झालेलं आहे, हे शब्द कमी कमी होत आलेले आहेत. पण हे शब्द कमी झालेले आहे, पण आपल्याला हे शब्द पुन्हा पुन्हा बोलून दाखवायची आहेत. चला तर मग बोलूया. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. The quick brown fox jumps over a lazy dog. पुन्हा, the quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog.
द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओवर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओवर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओवर अ लेझी डॉग. काय आहे? द, हे जे मिसिंग शब्द आहेत बघा, काय आहे? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओवर अ लेझी डॉग. हे मिसिंग झालेले आहेत, पण हे शब्द पुन्हा पुन्हा बोलून आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. असं हा छान व्हॅनिशिंग सेंटेन्सचं काय होतं, मजेदार गेम होता. याच्यामुळे काय होते, आपण असं बोलत बसलो तर आपली मेमरी शार्प होते, आपली बुद्धी तल्लख होते आणि आपल्या लक्षात राहतात. तुम्ही एकदा बोलून पहा, काय आहे सेंटेन्स? काय आहे? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. अ क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. पुन्हा एकदा, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. बघितलं, लक्षात राहिलं ना? तर अशा प्रकारे हे व्हॅनिशिंग सेंटेन्स म्हणजे हे बघा, एक एक असं व्हॅनिश होत गेले, म्हणजे कमी कमी होत गेलेलं आहे. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट, व्हॅनिशिंग सेंटेन्स आपण अभ्यासलेला आहे. ही ऍक्टिव्हिटीने म्हणजे व्हॅनिशिंग सेंटेन्स आहे की एक एक शब्द कसा कमी होत गेलेला आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. तर काय होतं आपलं सेंटेन्स, व्हॅनिशिंग सेंटेन्स मधलं? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर हे होतं, हे रिमूव्ह होत गेलं, पण आपल्याला हे शब्द जे रिमूव्ह होत, व्हॅनिश होत गेलेले आहेत जे शब्द, ते पुन्हा आपल्याला बोलायचे आहेत. अशा प्रकारे आपण व्हॅनिशिंग सेंटेन्स काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्हाला हे बोलताना छान मज्जा आली असेल. चला तर मग वळूया आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीला. बघा, ऍक्टिव्हिटी बघूया आपण, ऍक्टिव्हिटी अभ्यासू. बघा, आपण कुठला शब्द अभ्यासला होता, कुठला सेंटेन्स होता मुलांना, सांगा मला. आपला सेंटेन्स होतं फाइंड द मिसिंग वर्ड. आता आपण अभ्यासलेलं आहे जे व्हॅनिशिंग सेंटेन्स होतं, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. हा सेंटेन्स अभ्यासलेला आहे आणि त्याच्यातले जे वर्ड्स होते, जे शब्द होते, ते हळूहळू रिमूव्ह होत गेले, व्हॅनिश होत गेले, कमी होत गेले. पण ते शब्द आपण लक्षात ठेवून पुन्हा ते सेंटेन्स पुन्हा बोलायचं होतं, ते कंप्लीट केलेलं आहे. तर आता त्याचीच ही ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला पूर्ण करायचं आहे. परत बघूया, तोच सेंटेन्स दिलाय, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी फॉग येईल की डॉग येईल? बघा, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी फॉग नाही येणार, लेझी काय होता, डॉग होता. आपण चित्रामध्ये पण पाहिलं होतं की डॉग खाली होता आणि त्याच्यावरून जम्प हा ब्राउन फॉक्स घेत होता. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर उत्तर असेल डॉग. उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय आहे? द क्विक ब्राउन डॅश जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर बघा, द क्विक ब्राउन कलरचा काय होता, टायगर होता की फॉक्स? व्हेरी गुड. काय होतं, फॉक्स. तर आपलं उत्तर असेल फॉक्स. काय? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर उत्तर आहे फॉक्स. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स डॅश अ लेझी डॉग. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स डॅश अ लेझी डॉग. तर बघा, ओव्हर येईल की स्लो? ओव्हर म्हणजे वरून, त्याच्या वरून, आणि स्लो म्हणजे हळूहळू. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स स्लो अ लेझी डॉग येईल की द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग? काय येईल मुलांना? काय येईल? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर. तर उत्तर असेल आपलं ओव्हर. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तो सेंटेन्स अभ्यासलेला आहे, त्याचीच ऍक्टिव्हिटी आहे आणि आपण पुन्हा वाचल्यामुळे काय आहे, उत्तर आपल्याला सोपं जाते. आता पुढच्या याच्याकडे वळूया, प्रश्नाकडे. द डॅश ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. ऍट येईल की क्विक येईल? द डॅश ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. काय येईल मग उत्तर? द क्विक. ऍट येईल का? नाही, द ऍट ब्राउन नाही. काय येईल? द जो होता ब्राउन फॉक्स कसा होता, तो क्विक, असं जलद गतीने गेला. तर काय येईल? द. आपलं उत्तर असेल ऍट, नसेल, आपलं उत्तर असेल क्विक. द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. ठीक आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आपण. द क्विक डॅश फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग.
आता हा क्विक जो फॉक्स होता तो कुठल्या कलरचा होता, व्हाईट कलरचा होता की ब्राऊन कलरचा होता मुलांना? बघा हे सेंटेन्स आपण वारंवार अभ्यासलेलं आहे आणि वारंवार बोलून दाखवलेलं आहे. तर कुठल्या कलरचा होता सांगा मला, व्हाईट होता की ब्राऊन? सांगा मुलांना. व्हेरी गुड. काय होता तो? ब्राऊन कलरचा होता. तर काय येईल उत्तर? द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तर उत्तर असेल आपलं ब्राऊन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 5ही प्रश्न सॉल्व्ह केलेली आहेत. आपण ते क्विक सेंटेन्स वाचल्यामुळे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर मुलांनो, व्हॅनिशिंग सेंटेन्स याच्यातला आपण लर्न आणि ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेला आहे. आणि हा जो व्हॅनिशिंग सेंटेन्स होता याच्यात एक वाक्य होतं आणि खूप मजेदार वाक्य होतं. सांगा भाऊ कुठलं होतं? कुठलं आठवतंय? द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. म्हणजे जो ब्राऊन फॉक्स होता त्यांनी एक आळशी कुत्रा बसलेला होता त्याच्यावरून जम्प घेतलेली होती. तर हा सुंदर असा सेंटेन्स होता आणि त्याच्यात पाहिलं की आपण एक एक शब्द व्हॅनिश केलेला आहे, म्हणजे रिमूव्ह केलेला आहे, गायब केलेला आहे. आणि मग ते सेंटेन्स गायब करून पुन्हा पुन्हा बोलायचं होतं आणि शेवटी आपल्याला न पाहता ते सेंटेन्स म्हणजे बोलायचं होतं. तर ते आपलं झालेलं आहे आणि आपण त्याच्याच थ्रू काय केलेलं आहे, आपण जी ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे ती पण छान सॉल्व्ह केलेली आहे. अशा प्रकारे आपला व्हॅनिशिंग सेंटेन्स काय झालेला आहे, कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.